चिकन स्पेशल। नमस्कार गाईज, आज आपण चिकन बनवत आहोत, ग्रेव्हीवाला आणि रस्सावाला बनवत आहोत। त्यात थोडीशी ग्रेव्ही असेल आणि त्याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे, लसूण अद्रक हे ठेचून टाकलेलं आहे। त्याला खूप सुंदर म्हणजे स्ट्रेक्चर पण येतो आणि चव पण छान लागते त्याची। तर मी आज थोडा मसाला टाकलेला आहे, मसाला त्याला पण मी थोडंसं स्मॅश करून ठेवलेलं आहे 15 मिनटं, म्हणजे हे थोडंसं त्याच्यात मॅश झाल्यानंतर छान लागतं। त्यानंतर मी टोपात तेल आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा वगैरे नंतर टाकायचा आहे। काळी वेलची आहे मोठी, ती पण टाकायची आहे, त्याने टेस्ट खूप छान लागते आणि खूपच म्हणजे अतिसुंदर लागते। आणि त्याच्यानंतर तेजपत्ता टाकायचा, तेजपत्ता थोडासा लालसर होऊन द्यायचा, त्याच्यात थोडासा लसूण टाकायचा, लसूणची फोडणी करायची आणि थोडंसं म्हणजे जास्त परतून नाही द्यायचं, लाल नाही होऊन द्यायचं। त्यानंतर मी कांदा टाकलेला, कांदा पण थोडासा जास्त शिजवायचा आहे, थोडंसं लालसर होईपर्यंत शिजवायचं आणि जितकं आपण लालसर होईल तितकंच टेस्ट लागते आपल्या चिकनला। आणि आपण ते कच्चं नाही ठेवायचं आहे, भाजायचं आहे, छान लागतं। आणि त्याच्यानंतर मग हळूहळू लालसरपणा येईपर्यंत त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, कारण की कसं आहे, जर ढवळलं नाही तर मग ते करपून जाणार खाली, त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा लक्ष द्यायचं। त्याच्यामुळे तोपर्यंत फोडणी व्हायची, तोपर्यंत मी ते टोमॅटो काढून घेते, टोमॅटो टाकायचं, कारण की टोमॅटो टेस्ट छान लागते थोडीशी, त्याच्यामुळे टोमॅटो टाकायचं। तर मी टोमॅटो तोपर्यंत कट करते आणि पौष्टिक पण असतं टोमॅटो, त्याच्यामुळे बारीक चिरून घ्यायचा। त्याच्यानंतर कोथिंबीर मी कट करायला घेतलेली आहे बारीक, आणि तोपर्यंत हळूहळू एक एक स्टेप आपण करत जायचं। त्याच्यानंतर मी काय केलं, थोडंसं ते लालसर होईपर्यंत ठेवलं, तोपर्यंत मसाले काढून घेतले सगळे, हळद मसाला, धना पावडर आणि आगरी मसाला वगैरे। आणि एक चटणी पण आहे जी सातारा कोल्हापूर साईडला पण खातात, ती चटणी पण मी त्याच्यामध्ये टाकते, कारण त्याला खूप टेस्ट लागते। त्याच्यामध्ये मी आता हळद टाकलेली आहे, आता गरम मसाला टाकते, तेल आणि पूर्ण स्मॅश करून घेते, आणि जितका आपण स्मॅश करू तितकंच टेस्ट लागते। आणि मसाला पण खूप झालेला आहे, तोपर्यंत मी किचन आवरून घेईन, कारण की थोडंसं फोडणीला थोडा टाईम जातो, पण जितकं आपण त्याला फोडणीला आपण जितकं टाईम लावणार तितकं ती टेस्ट लागते। आणि हळूहळू मी मसाला, आणि हा आहे तिकडचा कोल्हापूरचा मसाला आहे, तर मी कोल्हापूरचा मसाला मी टाकलेला आहे, चटणी बोलतात त्याला, ही 2 चम्मच टाकलेली आहे। कारण की जास्त स्पायसी असेल पाहिजे असेल तर 4 चमचे, कारण की हा तिखट नाही आहे मसाला। चिकन मसाला वगैरे पण आपण टाकायचा आहे, त्यामध्ये चिकन मसाला पण ॲड करणार आहे। तोपर्यंत मी ते स्मॅश करून घेते। किचनचा खूप पसारा आहे, त्या किचनचा पसारा मी आवडते हळूहळू। हे बघा, त्याची ह्या पद्धतीची ग्रेव्ही तयार होते। त्यानंतर मी थोडंसं पाणी घालून थोडेसे अजून परतवते त्याला, जितका स्मॅश होईल तितका आपली टेस्ट लागेल। नंतर चिकन टाकायचं आहे त्याच्यामध्ये, चिकनला पण पूर्ण ढवळून घ्यायचं आहे, पूर्ण स्मॅश करत ढवळून घ्यायचं आहे। पाणी थोड्या वेळाने टाकायचं, लगेच नाही टाकायचं पाणी, आणि पाणी टाकल्यानंतर थोडं प्रमाणात पाणी टाकायचं, जास्त नाही। आणि थोड्या वेळाने चेक करा, त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे, भाजून खोबरं टाकलं, पेस्ट करायची, भाजायचं, बारीक कट करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं ती पेस्ट। आणि हे पण मी पेस्ट वरून टाकलेली आहे, त्याच्यानंतर ते पण मॅश करून टाकायचं आहे पूर्ण, जितकं आपण मॅश करू तितकी टेस्ट लागेल। हे मॅश केलेलं आहे चिकन। त्यानंतर थोड्या वेळासाठी पाणी थोडं करून त्याच्यामध्ये स्मॅश करायचं, खूपच पसारा झाला होता, त्याच्यामुळे मी फास्ट आवरायला घेतलं आणि चिकनमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला झाकण लावून ठेवायचं आहे। दुसरीकडे मी दुसरं कलेची पीठ
कलेजी पेठा पण बनवत आहे. त्याच्यामुळे मी पटापट दुसऱ्या कढईमध्ये पण सगळं साईडला मी कलेजी पेठा बनवत आहे. आणि खूप काम होतं, त्याच्यामुळे मी एकीकडे काम करत होते, एकीकडे किचन आवरत होते, एकीकडे जेवण बनवत होते. म्हणून हे फास्ट व्हिडिओ आहे आणि मी हळूहळू त्या फास्टमध्ये सगळं काम करत होते, कारण की त्याच्यानंतर मला सगळं आवरायचं होतं. आणि ह्या बघा चिकनचा रस्सा खूप छान झालेला आहे. आणि असंच मी झाकण ठेवून ठेवलेलं आहे. जितकं आपण शिजवू तितकं हे माझ्या छोटीला त्रिशूला आणि चिवला सूप बनवलेला आहे हळदीमध्ये. आणि हा कलेजी पेठाचा रस्सा आहे, हा पण खूप मस्त झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी सगळं आवरलं किचन आणि हे चेक करायला आले चिकन झालं की नाही. आज मी तिन्ही गॅसवरती एक साथ मी कलेजी पेठा, चिकन आणि त्रिशूल आणि चिवसाठी